ही ट्रिप आहे मुंबई टू अलिबाग. शॉर्ट रील मध्ये या शॉर्ट व्हिडिओ मध्ये कळलंच असेल, पण हा आहे पूर्ण व्हिडिओ. तुमचं स्वागत आहे. सो आम्ही लवकर उठलो, 6ला निघायचं होतं आम्हाला. 6 घरीच वाजलेले होते. आम्हाला चालू झाले फोन येण्याचं, तरी पण काय नाही, आम्ही आमचे पेशन्स ठेवत निघालो. सॉरी बोललो आणि आम्ही आमच्या बसमध्ये चढलो. आम्हाला भेटलेली बस सीट होती लास्टची, कारण की आम्ही लेट निघालेलो म्हणून. त्या दिवशी खूप पाऊस असल्यामुळे मध्ये बस एकदा थांबलेली वॉशरूम वगैरे फ्रेशनअप व्हायला, मग वापस स्टार्ट झालेली आहे. तर वातावरण बघून असं वाटत होतं कधी आम्ही पोहोचतोय. तरी पण ते सगळं साईडला ठेवून आम्ही बसचा आनंद घेत होतो. माझ्या शिरोमणीला आणि दीदीला फ्रंटची सीट भेटलेली, कारण की बाळ असल्यामुळे. पण पाठी घेऊन आले माझ्यासोबत. जे ऑर्गनाईज केलं होतं त्यांनी माईक स्पीकर सर्व आणलेला, कारण इंट्रोड्यूस एक दुसऱ्याला करून देत होतो, कारण सगळ्यांसोबत ही न्यू ट्रिप होती आणि सगळे अनोन होते. मी ऍज अ ब्युटिशियन आणि मेकअप आर्टिस्ट पण आहे. आता नवीन मी ब्लॉग पण स्टार्ट केलेला आहे रेशॉन्दिगो यूट्यूबवर. ओके, धन्यवाद. इंट्रोडक्शन सर्वांचं झाल्यानंतर आम्ही गीत गायला स्टार्ट केलेलं. मी तर गायला नाही, कारण की मी कधी येत पण नव्हतं पूर्ण, म्हणून मी शांत बसून खूप सारे गीतकार आलेले ते गात होते. आम्ही फक्त त्यांचा आनंद घेत होतो. गीत सोबत ढोलकी सुद्धा आणलेली, सो त्याचा आनंद अजून जास्त वाढलेला. ही कशी ट्रिप होती, सगळे अनोळखी असून सुद्धा ओळख करण्यात इच्छुकता ठेवत आणि प्रेमाने स्टार्ट झालेली ही ट्रिप. आता पुढे बघूया किती आनंद येतोय. पुढून आमची अलिबागचा प्रवास स्टार्ट झाला. म्हणजे आम्ही अलिबागला पोहोचलेलो. आता आम्ही आमच्या डेस्टिनेशन म्हणजेच काशीद बीचला पोहोचणार होतो. ट्रेन असल्यामुळे इतकी थंडी वाजत होती आणि बाहेर पण थंड वातावरण. वाव, सिरियसली इतकी मज्जा वातावरणामध्ये. सुंदर सुंदर गीत. खरंच ही ट्रिप मी कधीच नाही विसरणार. अशी ट्रिप हमेशा ऑर्गनाईज राहावं आणि आम्ही हमेशा असाच आनंद घेत राहू. सो खूप मज्जा येते. आता तर काय नाही, नेचर बघू शकतात, मुंबईत सोडलेली आहे. सो खूप खूप मस्त वाटतंय. आजचं वातावरण बघून असं वाटत होतं आम्ही कधी पोहोचतोय, पण फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. नाश्त्याचा बंदोबस्त केलेला होता, कारण की आम्ही बाहेरचं न खाता आम्ही घरातून बनवून आणलेलं होतं. नाश्त्याला होता इडली, सुंदर सुंदर टेस्टी, आणि त्यासोबत होती व्हाईट चटणी. त्याकरताच बाजूला आम्हाला दिसलेला झोका. वाव, मग आम्ही ते कसं काय सोडू शकतो. मग झोका खेळता खेळता माझी दीदी एक साईडला आणि मी एक साईडला बसून मस्त त्याचा आनंद घेत होतो. ते समुद्रात जाणार होते, त्यांनी चेंजिंग साठी कपडेही आणले होते. त्यांनी चेंज केले, जसे की माझ्या दीदीने चेंज केलेले आहे, शिरोमणीने चेंज केले. पण मी बोलले नको, मला चेंज करण्याची काही गरज नाही, मी दुसरे कपडे आणले होते. त्यानंतर केलं होतं, पण चहा नाही पिला तर नाश्ता कसा पूर्ण होईल. चहा घेतला, चहा पिला. वातावरण वाव होतं तिकडच्या बीचचं. मला तर माइंडसेट होता जेव्हा मी घरातून निघाले तिकडे ऊन असेल मस्त, मग मी पाण्यात जाईल, काहीतरी थंड खाईल. पण इकडे काय वेगळं. पण मी माझं असं नाही की मी माझी एन्जॉयमेंट थांबवणार नाही. हे बघा, ही किती एक्सायटेड, माझ्या जसं तर ती एक्सायटेड वाटते. शिरोमणीला तर ओळखतच असेल तुम्ही. बाय द वे, एक तर सांगायचं राहिलं, शिरोमणीची आणि माझी ही फर्स्ट ट्रिप आहे. मी कधी तिच्यासोबत बाहेर फिरायला नव्हते गेले, सो मग माझ्यासाठी ते मेमोरेबल असणारच. तर चेंज केलेलं सगळे पाण्यामध्ये उतरले आणि खरं सांगते, वाव, समुद्र इतका सुंदर वाटत होता. असे ते इकडे मुंबईमध्ये माहितीच आहे तुम्हाला, बीचेस खूप असतात, पण तिकडे स्वच्छता होती आणि मज्जे घ्यायला वाव आनंद होते. सगळ्यांना बघू शकतात किती सुखमय बसलेले शांततेत आणि त्या पाण्याचा आनंद घेत मस्त वाटत होता. पण कोणती ट्रिप प्लॅन करत आहे आणि ते सक्सेस नाही होते असं नाही. ही ट्रिप माझी सेकंड टाइम आहे. मी केलवा बीचला सुद्धाही गेले होते. तिकडे हे वातावरण होतं, कारण की तेव्हा तिथे उन्हाळा स्टार्ट होता आणि आज पण उन्हाळाच आहे. मे आहे तर उन्हाळाच बोलू शकतो. पण हा पाऊस कुठून आला काय माहिती, जाऊ द्या. हा माझा सेकंड टाइम आहे. पण लास्ट टाइम मी एक्झॅक्ट अलिबागला गेले होते, पण तिकडे आले हे काशीद बीच, पण अलिबाग मध्ये. ही बघा मस्ती, आम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बनवण्यासाठी सगळे धावत आले आणि बोले आमचे व्हिडिओ बनवा. ठीक आहे. रस्त्यामध्येच पाऊस आलेला आहे, बघू शकता तुम्ही, किती भारी वाटत. पण मी छत्री थांबलेले आहे, कारण की माझ्याकडे फोन होता म्हणून. ते गाणे गात डान्स करत होते. वाव, तुम्ही पण खरंच असा प्लॅन करा, ट्रिप बनवा आणि अलिबागला या. खूप मजा येते. राईड्स चालू नव्हते तिकडे, कारण की खूप पाऊस वादळ असल्यामुळे लाटा जोरात फेकत होते. खूप लांब पर्यंत पण नाही गेलो समुद्रात, आम्ही कडेलाच एन्जॉयमेंट करत होतो, कारण छोटे मुलंही असताना आणि कोणाला पोहायला येत होतं तेही समुद्रकिनारीच होते. नंतर भूक लागल्यावर आम्हाला ते जेवण आम्ही आणलेलं, म्हणजे तिथे ऑर्डरच केलेलं होतं. व्हेज म्हणजे जे व्हेजिटेरियन होते त्यांना व्हेज पुलाव होता आणि जे नॉन व्हेज होते त्यांना चिकन बिर्याणी होती. त्यानंतर मी माझा फोटोशूट केला, म्हणजे व्हिडिओज बनवले, रील्स बनवले. मला रील्स बघायचं असेल तर इन्स्टा मध्ये तुम्हाला भेटेल. ओके, इन्स्टाची प्रोफाईल
ची लिंक आहे ती पण युट्यूबला माझे भेटेल तुम्हाला. आणि हा व्हिडिओ प्लीज तुम्ही शेअर करा, सेव्ह करा आणि सबस्क्राईब पण करा मला. आम्ही फ्रेशन अप होऊन बसमध्ये बसलेलो, म्हणजे चेंजिंग वगैरे करून जे भिजलेले त्याच्यावर तर नाही बसू शकत कारण सर्दी वगैरे पकडू शकते. ठीक असल्यामुळे आम्हाला खाऊ दिलेला होता, टेस्टी टेस्टी खाऊ खाल्ला, चाय पिला. असं आम्ही म्हणजे रेडी झालो कारण की आम्हाला एक घरी जायचं होतं, म्हणून ते रेडी होऊन आम्ही रेडी होऊन बसल्यानंतर आम्ही मूवी बघितला बसमध्ये. कॉमेडी मूवी. तुम्ही गेस करा आणि मला कमेंट करून सांगा कोणता मूवी आहे. भूक तर लागली नव्हती पण तरी पण वेट करत होतो कारण कोणाच्या घरी जाऊन तिकडचं जेवण आणि काहीतरी वेगळा टेस्ट ट्राय करणं तर बनताच. पण तो खूप टेस्टी होतं, व्हेजिटेरियन होतं. ओके सर, तिकडून आम्ही निघालो बससाठी कारण आम्हाला खूप लेट झालेलं तिकडेच. मग बस होती आम्हाला बाजूलाच आम्ही गेलेली आणि हे जे आम्ही आलेलो प्रसादी करायला ते होतं पेन मध्ये. ओके, तुम्हाला लोकेशन दाखवते. इथे मी कधी आलेले नव्हते, फर्स्ट टाइम होता. सो आम्ही आता निघाले मुंबईकडे. आता मी घरी पोहोचले, खूप टाइम झालाय. सो आजसाठी बाय, आपण भेटू नंतर मोठ्या ब्लॉग.